जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व गाजवले. बारामतीतील सर्व 6 जिल्हा परिषद जागा पक्षाने जिंकल्या, तर भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या. पुणे जिल्हा परिषदेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 43 जागांसह विजय. महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये अजित पवारांची जादू पुन्हा एकदा गाजली आहे. 2026च्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांवरून बारामतीच्या मतदारांनी त्यांच्या नेत्यावरची निष्ठा कायम ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडलेल्या उमेदवारांना निवडून देऊन बारामतीच्या मतदारांनी त्यांच्या नेत्याची प्रतिष्ठा उंचावली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बारामती मतदारसंघातील सर्व 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. सुपा जिल्हा परिषद गट पल्लवी प्रमोद खेत्रे राष्ट्रवादी, गुणवडी जिल्हा परिषद गट शुभांगी कचेर शिंदे राष्ट्रवादी, पंधरे जिल्हा परिषद गट मंगेश प्रतापराव जगताप राष्ट्रवादी, 4 वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गट संदीप कचरे NCP, 5 वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गट स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 6 तुमच्या स्थानिक जिल्हा बातम्यांचे परिषद व्हिडिओ गट शिवानी आमच्यासोबत शेअर करा. राष्ट्रवादी. पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व स्पष्ट दिसून आले. बारामती तालुका पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने 12 पैकी 10 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला अजित पवार यांनी करारानुसार दिलेल्या फक्त 2 जागा मिळाल्या. या 2 जागा सुपागण उज्ज्वला पोपट खैरे आणि शिरसुफळगण अनिकेत प्रभाकर गावडे होत्या. याशिवाय उर्वरित सर्व जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आणि त्यांचा पराभव झाला. या प्रचंड विजयानंतर बारामतीमध्ये विजयोत्सव किंवा जल्लोष साजरा झालेला नाही. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.